नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेबद्दलची माहिती बघणार आहोत। धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही विनंती। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राबवण्यात येते। या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मुंबई उपनगरचे सहाय्यक संचालक यांनी केलेले आहे। जे विद्यार्थी वसतिगृह योजनेपासून वंचित आहेत, अशा वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येते। तर मित्रांनो, जे विद्यार्थी त्यांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये ॲडमिशन घेतात, कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात, तर तिथे जर त्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, तर अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो। या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यात येते। उच्च शिक्षण घेणाऱ्या द्वितीय, तृतीय, चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांना दिनांक 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार असून निवड यादी दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होईल। तर मित्रांनो, जे विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला आहेत, अशा विद्यार्थ्यांना दिनांक 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि त्यांची निवड यादी ही दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर होणार आहे। तर उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना म्हणजेच फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना दिनांक 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांची दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहे, लक्षात घ्या। फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरला तर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे आणि सेकंड इयर, थर्ड इयर आणि फोर्थ इयरच्या विद्यार्थ्यांना 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करता येईल। या योजनेकरिता निश्चित करण्यात आलेल्या अटी शर्ती आता आपण बघणार आहोत। शासकीय वसतिगृहामधून प्रवेश अर्जाची PDF आवश्यक त्या प्रतीसह सहाय्यक संचालक कार्यालयात सादर करावी। विद्यार्थ्यांनी अर्जासोबत बँक आधार खाते, आधार क्रमांक संलग्न करून गृहपालाकडे सादर करावे। तर मित्रांनो, अर्जाची PDF तुम्हाला शासकीय वसतिगृहामध्ये मिळेल, तिथून तुम्ही ती PDF घेऊन त्याच्यासोबत जे काही आवश्यक कागदपत्रे आहे ते सर्व कागदपत्रे तुम्हाला त्या शासकीय वसतिगृहातील गृहपालाकडे सादर करायचे आहेत। विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असला पाहिजे, म्हणजे 12वीपेक्षा खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। विद्यार्थी हा 12वी नंतरचे शिक्षण घेत असायला आवश्यक आहे। किमान त्यांना 12वीमध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे, कमीत कमी 60%। जर तुम्हाला 12वीमध्ये गुण असतील तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात। विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा। विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे। वार्षिक उत्पन्न खूप महत्त्वाचे आहे। तुमच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा। योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा अधिक नसावे। विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा। तर मित्रांनो, या योजनेच्या अटी आहेत। योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आता आपण बघणार आहोत। भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला नोटरी बनवावं लागेल। तुम्ही तिथे त्या शहरामध्ये भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहात, त्याबद्दलची तुम्हाला ॲग्रीमेंट बनवावं लागेल। सोबतच तुम्ही त्या शहरातील स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्रसुद्धा सादर करावे लागणार आहे। स्वयं घोषणापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्रसुद्धा द्यावे लागेल। कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्रसुद्धा द्यावे लागेल।
भाड्याने राहत असल्याबाबतची भाडेचिठ्ठी व भाडे करारपत्र, करारनामा, महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई उपनगर यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत भाग 1, 4था मजला, RC मार्ग, चेंबूर, मुंबई या पत्त्यावर संपर्क साधता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेबद्दलची ही माहिती आहे. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना शासनामार्फत राबवण्यात येते. तर ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी लवकरात लवकर त्यांचे अर्ज हे शासकीय वसतिगृहातील गृहपालाकडे सादर करावे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.